नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी अकोले तालुक्यातील सावरकुटे या गावाला गेलो आहे आणि सावरकुट्यामधील मुळावाडी तिथे गेलेलो आहे. तिथं मला काल फोन आला होता तिथून संदीप रोंक्यांचा. तर त्यांच्याकडं गावरान डांगी गाय आहे एक, तर ते फुकट देणार आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर चला तर जाऊया. राम राम. बराच टाईम झाला चालू होतो, आता घरे माहीत नाही मला, त्याच्यामुळं मग विचारता आलो तुमच्याकडं. तर तुमचीच गाय द्यायची ना? हो. बरं, गाय दाखवा जरा. या ना. हां, इथं गाय आहे. ही गाय द्यायची हो. कालवड्याची म्हणजे? हां, तर तुम्ही ही कशी देणार आहेत गाय? अशीच पाळणारा देऊन टाकणार आहे. पैसे काही पैशांचं नाही काही. पैसे काही घेणार नाही, हा. फुकट देणार आहेत म्हणजे? तर तुम्ही तर संदीप, तुम्ही ही गाय कोणाला देणार आहेत? पाळणारासाठी देणार आहे. तशी पैसे 10,000 दिले तरी देऊ शकत नाही कोणाला. म्हणजे व्यापाऱ्याला, म्हणजे व्यापारी समजा अचानक आला तर व्यापाराला देऊ शकत नाही. पैसे दिले तर देणार नाही का? देणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे पाळणाराला देशी कोणाला आहे? हो. तर संदीपचं म्हणणं आहे तर गाय पाळणारालाच देईल. अशी कोणाला व्यापाऱ्याला पैसे दिले तरी 10,000 रुपये दिले तरी तो म्हणतो का मी देणार नाही ना? हो. तर कशामुळं देणार नाही? कशामुळं नाही द्यायची व्यापाऱ्याला? व्यापाऱ्याला असं काप आहे म्हणून नाही द्यायची, पाळणारासाठी द्यायची. असं आहे का? हा. तर पूर्ण पाहून घेऊ आपण गाय त्यांची, आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आपण संदीपचा नंबरही विचारून घेणार आहे. त्या नंबरवर संपर्क करायचा, म्हणजे मग गाय भेटून जाईल. तर एकदम चांगली गाय आहे ही, मारीत नाही ना? तर एकदम चांगली आहे, जातवान गाय आहे. तरी पहा, आणि त्यांच्याकडं वळायला सांभाळ करायला म्हणजे कोणी नसल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे का काय देणार नाही ना? सांभाळ करायलाच कोण नाही ना? हो, सांभाळ करायला कोण नाही, त्याच्यासाठी द्यायची. असं म्हण, जागाही कमी आहे त्याच्यामुळं ते देणार आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा, आणि ही गावरान डांगी गाय न्यायला या. तर ही गाय त्यांना आपण पत्ता विचारून घेणार आहे, ही गाय कुठे आहे म्हणून. संदीप, तुमच्याकडे अजून काय काय आहे? अजून एक आहे गाय, पण ती ठेवायची आम्हाला घरी पाळायसाठी. हां. तर आता हे 2 जास्त झालेत ना, त्याच्यामुळे जागा चरायला कमी आहे ना. हां. आणि त्याच्यामुळे म्हणलं ही पाळणारासाठी द्यायची आम्हाला. तुम्ही संदीप गाय जवळ देणार आहेत का लांब देणार आहेत, फुकट देणार आहेत म्हणतात? पण हा, जवळ देणार आहे, इथं आपल्या जवळच आसपास, जेणेकरून आपली ती बघता सुद्धा आली पाहिजे का ही विकली, व्यापाऱ्याला दिली का काय केली, खास पाळणारा नेली का असं म्हणणं आहे. हो, आपल्या जवळच म्हणजे. आणि जर गाय जर नेली आपल्या पाळणाराने, आणि जर त्यांना जर विकली व्यापाऱ्याला, तर त्याच्यावर मी कारवाई करू शकतो. असं आहे का? हा. समजा संदीप गाय समजा नेली, पाळणार नाही एखाद्या, तर पाहायला जाशील का तू? हा, 4-6 महिन्यांनी मी जाईल बघायला तिला आहे की दिली, आणि दिलीस तर मी कारवाई करेन त्याच्यावरती. असं आहे का? मग त्याच्यामुळं कोणाला जर पाहिजे असेल तर पाळणारलाच न्यायला येऊ. व्यापाऱ्यांना संदीपचा म्हणणं आहे येऊ नये, हो. असं आहे ना? हो. जातवान गाय आहे, काही तशी मारित नाही, काय नाही, गरीब गाय आहे एकदम. आणि गावठी गाय आहे ना? हा, डांगी गावठी आहे. डांगी गाय आहे. हो. पुन्हा आपण पाहून घेऊ. तर संदीपनं सांगितलं आहे कोणाला देणार आहे. एकदम चांगली गाय, मारित नाही, काय नाही, चरायलाही चांगली आहे. संदीपनं सांगितलं आहे, पळत काय नाही ना, नाही. ती काय अडचणच नाही. तर कोणाला पाहिजे असेल तर अवश्य संपर्क करा. संदीप, गाय न्यायला येतील कोणी, मग पत्ता सांगून दे पूर्ण. मुक्काम सावरकुटे, पोस्ट मवेशी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नाव? संदीप गंगाराम रोंगटे. आणि मोबाईल नंबर?
9372268889. हा नंबर आहे संदीपचा. या नंबरवर यायचा आणि नंबरवर स्क्रीनवर पण दिसत आहे. सार कुठे माळवाडी. सारकुट्यामधील माळवाडी वाडीचा ना. आणि लवकरात लवकर कोणाला पाहिजे असेल तर त्वरित संपर्क करायचा. चला तर थांबूया मित्रांनो. इथंच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ गावाकडील पाहायला मिळतील. चला तर थांबूया इथंच. धन्यवाद.